नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आजच्या आपल्या बेधडक चर्चा या कार्यक्रमामध्ये एक नवीन प्रयोग आज आम्ही करतोय. प्रयोग असा आहे की लातूर जिल्ह्यातलं एक अत्यंत मोठं व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टीतलं एक मोठं व्यक्तिमत्व, संभाजी भैया पाटील निलंगेकर, माजी मंत्री, लातूरचे माजी पालकमंत्री, यांचा वाढदिवस आहे. आता यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केवळ त्यांना शुभेच्छा देऊन थांबायचं का? तर नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू हे लोकांच्या, आपल्या सर्वांच्या समोर गेले पाहिजे. महाराष्ट्राच्या समोर त्यांच्यातली जी त्यांच्या विचाराची जी विविधता आहे ही लोकांच्या समोर घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि त्या निमित्तानं काही मान्यवरांना आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित करून त्यांच्याकडनं संभाजी पाटील निलंगेकर कसे आहेत या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा आपला हा या कार्यक्रमाचा हेतू आणि प्रयत्न आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही निमंत्रित केले लातूर महापालिकेमधील भारतीय जनता पार्टीचे गटनेते तथा भारतीय जनता पार्टीचे एक लातूर जिल्ह्यातले अत्यंत निष्ठावान असे संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे सहकारी सन्माननीय दीपकरावजी मठपती साहेब. दीपकराव, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. खरं म्हणजे आज आपण खूप घाईमध्ये होता, तुमच्या सतत मिटिंगा वगैरे चालू होत्या, तेवढ्यातूनही आपण वेळ काढलात, त्याबद्दल रिंगणच्या वतीने आपलं मनपूर्वक अभिनंदन. मी प्रस्तावनेतच असं म्हटलंय की संभाजीराव कसे आहेत याची ओळख आपल्याला महाराष्ट्राला करून देण्याची आहे. खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीची ओळख महाराष्ट्राला अगोदर असतेच तशी, परंतु त्यांच्या जीवनातल्या विविध पैलूवर आपण आज प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझा पहिलाच प्रश्न असा आहे, एक त्यांचा सहकारी म्हणून तुम्हाला संभाजीराव कसे वाटतात? एकदम साध्या आणि सहज सोपे उपलब्ध होणारं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. आणि त्यांचं सहकारी असण्याचा मला अभिमान आहे, गर्व आहे. सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टी लातूर जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता हा संभाजी भैयाशी डायरेक्ट जुळलेला आहे. त्यामध्ये नेता आणि कार्यकर्ता असं नातं नसून एक मित्रत्वाचं आणि आपुलकीचं नातं हे प्रत्येक कार्यकर्त्यासोबत त्यांचं असतं. हा माझा मागील 20 ते 25 वर्षापासूनचा अनुभव. अत्यंत सहज साध्या पद्धतीने केव्हाही फोन उचलणारे, माजी मंत्री आहेत, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, निलंगेकर नावाच्या एका मोठ्या कुटुंबातले ते व्यक्ती आहेत, तेवढे सहज उपलब्ध होतात. त्यांच्यामध्ये कुठलाही अहमपणा त्यांच्या वागण्यातून कार्यकर्त्यासाठी कधीच दिसून आलेला नाही. मी त्यांचा एक कौटुंबिक मित्र म्हणून, पक्षातील त्यांचं कार्यकर्ता म्हणून मला हे अभिमानानं सांगा वाटतं. आणि त्यांच्याकडे जायला आता आम्ही जरी नगरसेवक असलो तरी कुठल्याही कार्यकर्त्याला आमची गरज पडत नाही. ते प्रत्यक्ष उपलब्ध होतात, प्रत्यक्ष संपर्कात राहतात. तुम्हीच नाही तर कोणताही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्यांना सहजपणे भेटू शकतो, फोनवर बोलू शकतो सहजपणे. म्हणजे आता आमदार साहेबांना भेटायचंय, ती मग चिठ्ठी द्यायची, ती परवानगी घ्यायची, कुठल्याही पद्धतीचा प्रोटोकॉल संभाजी भैयांकडे नसतो. वेळ घेणं, साहेबांची वेळ घेणं, असा काही प्रकार. ते पालकमंत्री असताना सुद्धा मी नगरसेवक होतो, स्थायी समिती सभापती म्हणून मी काम केलंय त्यांच्यासोबत. त्याही वेळेस म्हणजे मी सभापती असो किंवा कुठलेही, आमचे 36 नगरसेवक होते मागच्या वेळेस. आणि त्यांच्या प्रयत्नातूनच प्रथमतः लातूर शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता बसली होती आणि त्याचे प्रथम महापौर आपण जाणता सुरेश तात्या पवार बसले होते. हा सगळं श्रेय त्यांना जातोय. आताही जे 24 नगरसेवक निवडून आले ते त्यांच्या सूक्ष्म नियोजनाने आलेत. काही ह्याच्यामुळे आमची सत्ता आलेली नाही, पण ह्या जे 24 नगरसेवकाच्या मागे त्यांचे पालक म्हणून, एक मोठे भाऊ म्हणून त्यांचा आशीर्वाद आहे. आणि त्यांच्या प्रयत्नातून लातूर शहर महानगरपालिकेत आता विरोधी पक्षात आम्ही आहोत. मोठ्या भैयांचे, संभाजी भैयांचे तुमच्यावर लई मर्जी सांगितलं जातं. प्रत्येक कार्यकर्त्यावर सेम मर्जी आहे. ते प्रत्येक कार्यकर्त्यावर सेम मर्जी आहे. असली कुठलीही पार्शियालिटी त्यांच्याकडे नसते. जो योग्य आहे त्या वेळेनुसार, त्या सिच्युएशन नुसार त्यांना जो योग्य वाटतो त्याचा ते कायम आदर करत आलेले आहेत आणि ते तसा निर्णय घेतात. भारतीय जनता पार्टीच्या हातून आता लातूर महापालिका सुटली, परंतु जिल्हा परिषद लगेच तुमच्या ताब्यामध्ये, तुमच्या पक्षाच्या किंवा तुमच्या युतीच्या ताब्यामध्ये आली. यामध्ये संभाजी पाटलांचं योगदान कसं राहिलं तुम्हाला वाटतं? 100% त्यांचं योगदान आहे. निलंगा तालुक्यातले आपण भारतीय जनता पार्टीचे त्यांचे जिल्हा परिषद मेंबर बघा. इकडं म्हणजे महायुतीमध्ये लढवली जिल्हा परिषद, महानगरपालिकेत तसं झालं नाही. आणि त्यामुळे सर्व भारतीय जनता पार्टीचे संभाजी भैयासोबतचे जे विविध मान्यवर आमदार असतील या सर्वांनी मिळून जिल्हा परिषद सुद्धा महायुतीची आणलेली. संभाजीरावांवर आरोप सुद्धा खूप होतात. सहज उपलब्ध होणाऱ्या माणसाला आरोप होणारच की लातूरची महापालिका संभाजीरावमुळे गेली
असंही म्हटलं जातंय. हे बघा, हे विरोधकांचं एक षडयंत्र असतं आणि जो माणूस सहज उपलब्ध होतो त्याच्याबद्दल टीका करायला मग माणूस मोकळा असतो. ज्याच्या प्रोटोकॉल प्रमाणे तुम्ही भेटता त्याचा स्वभावच तुम्हाला माहिती नसतो, त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. सांगितलं की ते भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रेम करतात आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मी पाहिलं की तुमची अर्धी भारतीय जनता पार्टी आम्ही निष्ठावान आहोत आणि संभाजीरावने आमच्यावर अन्याय केला म्हणून ते दूर गेले आणि स्वतंत्रपणे पॅनल उभा करून ते निवडणूक लढले. ते मुळात ते निष्ठावान नव्हतेच. ते काही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून जे आले होते, ज्यांना तिकीट मिळालेलं नाही, ते नाराजीने अपक्ष म्हणून त्यांनी फॉर्म भरला. निष्ठावंत वगैरे त्यांना असं मी तर म्हणजे माननीय संभाजीभाई म्हणले होते भाषणात आणि आम्हीही म्हणतो निष्ठावंत कार्यकर्तेच नव्हते ते. मागच्या वेळेस भाजपमध्ये हे जे उमेदवार होते, तुमच्या प्रभागातील त्यांचा प्रभाव होता त्यांचा इंडिव्हिज्युअल असेल, पण आपण निवडणुकीच्या माध्यमातून बघितलं भारतीय जनता पार्टीचा मतदार हा एकदम सुशिक्षित आहे. तो एक दिलाने एक संघाने काम करणार आहे, कुठल्याही प्रभावाला बळी पडलेला नाही आहे. विशेषतः मी प्रभाग क्रमांक 15 मधील जनतेचे मी या निमित्तानेही आभार मानतो. आपल्या माध्यमातून मला परत त्यांचे आभार मानायला मी 2100 मताच्या लीडनी आलो. हा 2100 मता लीडने आलो. तर हा सर्वजण हे माझे नसून हे भारतीय जनता पार्टीचे मतदार आहेत. हा मी ह्याचं श्रेय पूर्णपणे मतदाराला देतो आणि भारतीय जनता पार्टीला देतो. आणि ह्याचं कौशल्य जे असेल, नियोजन स्किल असेल, ते सर्व संभाजीभाईंकडे ही जबाबदारी होती. लातूर महापालिकेत त्यातल्या त्यात प्रभाग 15, 14, 18 हे 3 प्रभाग भैयांनी स्वतःकडे घेतले होते. काही प्रभाग दुसरे भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील त्यांनी त्यांच्याकडे जबाबदारी होत्या. त्यामुळे हे सगळं श्रेय सुद्धा मी त्याला हे करतो. अक्का रुपाताई पाटील निलंगेकर धरणे या खासदार होण्यापूर्वी लातूर जिल्ह्याची अवस्था भारतीय जनता पार्टी तुमच्या पक्षाची अत्यंत नाजूक अवस्था होती आणि तिथूनच खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं. यात संभाजीभाई यांचं योगदान किती? हो 100%. एक अक्कांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला नवीन त्यावेळेस उमेदवार मिळाला. माननीय गोपाळराव पाटील साहेब होते, त्यांनी प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीचं कार्य इथं होतं, काही संघाच्या माध्यमातून नव्हतं असं नव्हतं, पण कुठं प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. सुरुवातीला अक्कांच्या रूपाने तो लातूर जिल्ह्याला गुलाल पहिल्यांदा लागला आणि त्यात निवडणुकीचं मला वाटतं संभाजीभाई त्यावेळेस आमदार नव्हते, त्याचंही सूक्ष्म नियोजन त्यावेळेसचे त्यांचे वरिष्ठ नेते आणि सर्व त्यांचा जो मित्र परिवार होता कुठल्याही पक्षाचा असो, म्हणजे विशेषतः ते एक संभाजीभाई म्हणून अक्काच्या पाठीमागे संपूर्ण परिवार सर्व जनतेने त्याला कौल दिला आणि त्या प्रथम महिला खासदार झाल्या असं मला. आता लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत, पण आता एक 4था आमदार लवकरच तुमच्या आता यादीमध्ये येतोय. आता 22 तारखेला उद्याच्या निकालानंतर 100% येतोय. एवढी सगळी लातूरमध्ये बडी मंडळी आहे, तरी सुद्धा लातूरच्या भारतीय जनता पार्टीची जी उभारणी आहे, या उभारणीचं श्रेय आपण नेमकं कोणाला द्याल? संभाजीराव पाटलांना द्याल की इतरांनाही द्याल? नाही, प्रत्येकाचं योगदान आहे, प्रत्येकाचं योगदान मी हे करणार नाही, पण ह्या संभाजीभाईंकडे जे नेतृत्व आहे किंवा त्यांच्याकडे बघायचा लोकांचा कार्यकर्त्यांचा जो अप्रोच आहे, ते लोक त्यांच्याकडे कार्यकर्ते अट्रॅक्ट होतात, सहज उपलब्ध होतात, विचारपूस करतात. म्हणजे त्यामुळं त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन लोकांचा अत्यंत नाजूक प्रश्न. निवडणुकीच्या काळामध्ये जी उमेदवारी वाटप केलं जातं निवडणूक काळामध्ये, त्यावेळेला संभाजी पाटलांचे जे छोटे बंधू आहेत आपल्याला अरविंदभाई पाटील निलंगेकर, यांच्याकडेच ती जास्त सूत्र असतात आणि भैया त्यात लक्ष घालत नाहीत असंही म्हटलं जातं. हे कितपत खरं आहे? नाही, असं काही नाही. जबाबदारी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये याही मुद्द्यावर चर्चा झाली होती. नाही, महापालिकेची निवडणूक संभाजीभाईंच्या नेतृत्वात लढवली होती. अरविंदभाई ही पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहिलेले आहेत, त्यांच्याकडे वेगळ्या जबाबदाऱ्या असतात. संघटनात्मक काम असेल किंवा जे काय बॅक ऑफिसेस असतात त्यांचंही सूक्ष्म नियोजन असतं. हा, आणि ते पक्षाचे सदस्य आहेत म्हणून काम करतात, ते नेतेच आहेत पक्षाच्या भविष्यामध्ये. मला ते म्हणायचं नाही, 2 बंधू आहेत, त्या 2 बंधूमध्ये जो निर्णय असतो तिकीट वाटपाचा हे छोटे बंधू घेतात.
असं तुमच्या महापालिकेमध्ये चर्चा झाली? नाही, हे बघा अशा चर्चा होत राहतात, त्या चर्चांचा काही विषय नाही. खुलासा करण्यासाठी तर आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलंय ना. त्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात, सर्व संभाजी भैया एकटे निर्णय घेतात असं नाहीये, सर्व निर्णय अरविंद भैया घेतात असं नाहीये. संभाजी भैया, भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार, सर्व पदाधिकारी यांना एकत्र करून ते तिकीट फायनल झालेलं आहे. असं नाहीये की अरविंद भैयांनी म्हणले आणि संभाजी भैयांनी म्हणले. दीपकराव, संभाजी भैयांचं तर आपण त्यांचं सहकारी म्हणून कौतुक केलंच आहे. अशी कुठली गोष्ट वाटते तुम्हाला की जी भैयाने आता ती आपल्या स्वभावातून दूर केली पाहिजे? नाही, खरं सांगायचं. मी ह्या आपल्या माध्यमातून म्हणेल ते भैया सहज उपलब्ध व्हायचं सोडून द्यावं लागेल. अच्छा, त्याच्यामुळं त्यांच्यावर टीका होतात. भैयानी आता सहज उपलब्ध होऊ नये. म्हणजे सहज उपलब्ध होणं हा त्यांच्या स्वभावातला एक दोष आहे. नेत्यासारखं वागावं असं माझं त्यांच्या जवळचं सहकारी म्हणून मला वाटतं. त्यांनी नेत्यासारखं वागावं, म्हणजे भेटायला 2 तास लागावे, फोन उचलायला 4 दिवस लागावे. त्यामुळे त्यांचं महत्व वाढेल का? महत्व वाढेल. जसं की आम्ही दुसरे नेते बघतो विविध पक्षांचे, म्हणजे फोन लावले त्यांनी रिसीव्ह करू नये. असं म्हणजे त्यांचं सहकारी म्हणा. कुठे आहेत भैया म्हटले की मी तर आहे म्हणणं आहे. 2-4 दिवस लागावे भेटायला करायला. आता कुठलेही काँग्रेस पक्षाचे असतील, विविध पक्षाचे बघा, एकदम स्टार्च कपडे, नेते, मोबाईल असे 2-4-5 फुटाहून त्यांचे सगळे बॉडीगार्ड, असे संबंध. असं भैया राहत नाहीत. नाही राहत. म्हणजे ते कार्यकर्त्याच्या घोळक्यामध्ये शोधावे लागतात. संभाजी पाटील कोणते असतील, कुणी असेल, सहज त्यांना भेटू शकतं. असं नाही की मी गटनेता आहे, गटनेत्याने मला बोलाय महापालिकेचा विषय. दुसरे नगरसेवक असतील तेही भैयांना डायरेक्ट बोलतात, एकदम सहज उपलब्ध होतात. त्यामुळेच ते विरोधकांना जरा टीका करायला संधी. भैया एवढं चांगलं काम करत असताना, त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये लातूरमध्ये चांगलं काम केलं असताना लातूरला मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं, नाही का? हो, कार्यकर्ता म्हणून, मी सहकारी म्हणून, ते सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा 100% होती की लातूरला एक मंत्रिपद भैयांच्या रूपाने मिळेल. भैयाच्या रूपाने मिळेल मी म्हणालो नव्हतो, तुम्ही बरोबर म्हणालात की कारण ते वरिष्ठ पण आहे. माजी मंत्री राहिलेले आहेत, माजी पालकमंत्री राहिलेले आहेत. तर त्या अनुषंगाने असं आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. नंतर तो काही राजकीय निर्णय असेल, जे काय असेल, पण ते भैया त्याही ह्याच्यातून खचून न जातात, त्याच पद्धतीने त्याच दिलाने काम करतात. मी पाहतोय की लातूर महापालिकेतला जो तुमचा गट आहे भारतीय जनता पार्टीचा, महापालिकेतली भारतीय जनता पार्टी, एवढं आपण विचारतो. मला वाटतंय इथे फक्त भैया बोले आणि महापालिका चाले अशीच परिस्थिती दिसते. बिलकुल नाही, कदापि नाही. भैया सांगतात तेच घडतं महापालिकेत. नाही, असं काहीच नाही. भैया केव्हाच सांगत नाहीये. आम्ही कुठले महापालिका भैयांनी फक्त सांगितलं, तुम्ही ज्या प्रभागातून नेतृत्व करताय, ज्यांची जबाबदारी तुमच्यावरती आहे, तिथे तुम्ही 24 तास उपलब्ध राहा. हे भैयांच्या सूचना असतात. म्हणजे नगरसेवक झाला म्हणून त्यांचा तिकडे दुर्लक्ष करणे असं नाहीये. महापालिकेत भैयांचं असं कुठंही नाही. आणि आता आम्ही विरोधी पक्षात आहे, त्यामुळे भैया तिथे काय सांगणार आहेत किंवा कुठले नेते काय सांगणार? तुमचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये. सरकार महाराष्ट्रात आहे, त्या ज्याचं प्रतिनिधित्व करतो आम्ही, त्यांची जबाबदारी आमच्यावरती आहे. तुमच्यापेक्षा काँग्रेसचे महापौर आणि काँग्रेसची मंडळी जास्त परेशान आहे. तुम्ही स्पष्ट, म्हणजे तो आपल्यापर्यंत आहे, ते स्वतः ते परेशान आहे. त्यांनी 26 कोटीची कामं थांबवली. कुठं काहीच हाताला लागत नाही, कुठं काही यश येत नाही कामात. हाताला लागत नाही म्हणजे एखादा प्रकल्प मोठा काँग्रेसच्या हातून घडत नाही. मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही मंडळी, दीपकराव, तुम्ही तर एक फार मोठी, आपल्याकडे म्हणतात बघा, आपल्या मराठी खोटी मारून ठेवली. तुमचे पालकमंत्री तर असं सरळ म्हणले की आता जी काही लातूरच्या शहराच्या विकासासाठी जी काही निधी मी देईन तो BNC माध्यमातून. ते म्हणाले नाही, ती माझी मागणी होती. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आणि का होती? कारण प्रशासकीय काळातली 26 कोटी माननीय पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी जे पूर्ण शहरांसाठी दिली होती निधी, ते निधीच्या वर्क ऑर्डर दिल्या, त्यातले 50% कामं पूर्ण झाले. यांचे महापौर बसले काँग्रेसचे, ते कोणाच्या सांगण्यावरून तो विषय त्यांनी अजेंडावर घेतला आणि त्या कामांना त्यांनी स्टे दिला. तर हे सांगा, तुम्ही विकासाला अडथळा आणणार असताल शहराच्या, आज पावसाळ्यापूर्व कामं झालेली नाहीत, कुठे नाल्या बांधायच्या आहेत, काही मुरुम टाकायचं, अशी भयानक परिस्थिती महापालिकेची आहे. तर ते करू शकतो. 26 कोटीची कामं थांबवलीत. हा निधी खर्च नाही झाला तर दुसरा निधी तुम्हाला खर्चता येत नाही. म्हणजे 2-4 वर्ष जर तुम्ही सत्तेत असून असे लोकांचा पिळवणूक करणार असाल, तर आम्ही म्हणलं लोकांचं हित लक्षात ठेवून किंवा सदरी विकास कामाचा जो निधी आहे आपण BNC मार्फत द्यावा, जेणेकरून त्या योजना लोकांपर्यंत त्या प्रभागात एवढ्याच मापा अपेक्षाने गट नेता म्हणून
हा. मी मागणी केली. पण ते मंजूर केली पालकमंत्र्यांनी. का हो? ते लातूर जिल्ह्याचे पालक आहेत, त्यांचाच आदेश जर काँग्रेस पक्ष थांबवत असेल, त्यांच्या निर्णयाला जर ते रद्द करत असतील, 26 कोटी त्यांचं खूप वाटोळ करणारे ठरले. ते जनतेचं वाटोळ केल्यामुळे त्यांचं वाटोळ होत आहे. 26 कोटी तुमचे नाही आहेत, माझे नाही आहेत, हे जनतेचे आहेत. हा, मग तो विविध योजनेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे असं मला स्पष्ट मत आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीचे गटनेते आहात आणि उद्याच तुम्ही आज स्टुडिओमध्ये आपल्या मुलाखतीला आहे, तर उद्या निवडणूक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था बसवराज पाटील साहेब तुमचे उमेदवार आहेत आणि तुमचे मला वाटतं 22 मतदार आहेत तुमच्या भारतीय जनता पार्टीचे. महापालिकेचे किती मतदान बसवराज पाटलांना तुम्ही या वेळेला देताय? महापालिकेत भारतीय जनता पार्टीची 22 निवडून आलेले आणि 2 स्वीकृत सदस्य असे आमचे 24 आणि महायुतीतले एक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांचे असे आम्ही 25 जण. आणि मला अशी अपेक्षा आहे काँग्रेसचे म्हणजे हे 25, 26 आणि कमीत कमी काँग्रेसचे 25 ते 30 मतदान माननीय बसवराज पाटील साहेबांना पडेल. क्या बात आहे, गौप्यस्फोटच आहे. म्हणजे काँग्रेस तुम्ही हाणताय पूर्णपणे लातूरची. काँग्रेस सांगतो म्हणजे विजनच नाहीये, त्यांच्याकडे उमेदवारच नाहीये. तुम्ही महाविकास आघाडीचं बघितलं उमेदवार कोण संपर्कात नाहीयेत, आलेले नाहीयेत, भेटलेले नाहीयेत. कोण अशी त्यांची काँग्रेस पक्षाची ते एक नगरसेवक तसे बोलतात म्हणजे आम्हाला उमेदवार माहिती नाही, काय नाही. बाबाचे नेते अमित देशमुख तर म्हणले बघा काय जादू करतो. तेच जादू सारखं गायब झाले. एकदा बोलले परत दिसलेच नाहीत. तुम्ही बघा पूर्ण इलेक्शन म्हणजे जादूच झाली, अमित देशमुखच गायब आहेत. तेच जादू सारखं गायब झाले. ते एकदा बोलले त्यानंतर आजपर्यंत कुठल्या प्रक्रियेत दिसले नाहीत. आपण पुन्हा संभाजीराव पाटील नेकर यांच्यावर येऊ की अनेक दोन महत्वाच्या विषयावर तुम्ही बोललात. त्यांच्यामध्ये नेमका दोष काय आहे आणि त्यांची चांगली गुण नेमकी काय आहेत? एक सामान्य माणसाला संभाजीराव पाटलांच्याकडनं आपला प्रश्न सोडून घ्यायचा असेल, एखादं काम करायचं असेल तर कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो, आम्ही निलंग्यात पण जातो किंवा त्यांच्या मतदारसंघात पण जातो. म्हणजे लातूर सोडून मतदारसंघ त्यांचा भौगोलिकदृष्ट्या फार मोठा आहे लातूर जिल्ह्यात. तरी माननीय रूपाताई म्हणजे अक्का असतील, संभाजीभाई असतील, अरविंदभाई असतील, ही कोणी ना कोणी तिथे बंगल्यावर उपलब्ध असतं. सामान्य नागरिकांसाठी त्यांपैकी एक आहेच. हो, तुम्ही ते वाड्यावर गेलं भैयांच्या कार्यालय आहे, टायपिस्ट आहेत. ते त्यांच्या पीएकडे सुद्धा यायचं नाही. स्वतः अक्का तिथे हजर असतात. हा, अक्का नसतील संभाजीभाई असतात, संभाजीभाई नसले अरविंद भाई असतात. संभाजीभाई तर शनिवार रविवार म्हणजे पूर्ण तिथे उपलब्धच असतात. उपलब्धतेबद्दल आणि त्यांच्या संपर्काबद्दल तर प्रश्नच नाही. त्यामुळं सामान्य नागरिक सहज त्यांची कामं सांगतो आणि कामही असे सांगतो म्हणजे रोजच्या दैनंदिन अडचणी माणूस घेऊन येतो संभाजीभाई. असे मंत्रालयातले कुठले कामं नाहीये किंवा माझी कोणाची बदली करायची असे वगैरे कामं नसतात भयांकडे. जनसामान्यांचे ज्या काही दैनंदिन गरजा आहेत, अडचणी आहेत छोट्या छोट्या, ते सहज म्हणजे एवढं भैयांना ते आपलंसं म्हणून ते सांगतात. आणि वैयक्तिक आयुष्यातलं दुःख सुद्धा ते शेअर आपल्या नेत्याच्या कानावर आपण घातलं पाहिजे आणि तो खात्री त्यांना होते की नेता आपला. सुरुवातीला सांगितलं नेता म्हणतच नाही, अजूनही कार्यकर्ताच. त्याला प्रत्येकाला वाटतं आपले संभाजीभाई. क्या बात आहे. आमदार साहेब म्हणून त्याला कोणी मी कधी बोललेलं बघितलं नाही. म्हणजे त्यांच्या मतदारसंघात प्रत्येक जण फक्त संभाजीभाई एवढाच वर्ड असतो. निवडणुकीच्या काळामध्ये संभाजी पाटील आणि अमित देशमुख हे एकमेकावर जोरदार टीका टिप्पणी करतात. पुन्हा लोक असं बोलतात की नाही यार यांचं हे सेटिंग आहे दोघांचं. असं काय असतं त्यांच्या ज्या बोलणाऱ्या लोकांना बद्दल आपण तर काय कार्यक्रमामध्ये एकमेकांच्या कानात बोलतात. हे बघ, निवडणूक प्रक्रियेत निवडणूक प्रक्रियेत असतात, कार्यक्रमात भेटले तेही सन्माननीय आमदार आहेत, हेही सन्माननीय आमदार आहेत, एकमेकाला बोलणं हा भाग वेगळा. पण कार्यकर्ते मात्र भांडायला तयार असतात जोरदार. पण ते कार्यकर्त्यासाठी 24 तास उपलब्ध असतात संभाजीभाई. मी सांगतो आता माजी पालकमंत्री महापालिकेच्या निवडणुकीत आमच्या प्रभागात त्यांनी प्रभात फेरी काढली. ते जेवढं चालले म्हणजे आम्ही कंटाळत होतो पण ते कंटाळत नव्हते. पूर्ण प्रभाग 15 त्यांनी पिंजून काढला. आम्ही 4 उमेदवार आम्ही म्हणायचं भैया बस झालं, नाही अजून थोडा वेळ अशी चला. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे सहज कोणाला येईल असं नाही. 20 तारखेचा जो वाढदिवस आहे तो कशा पद्धतीने आता तुम्ही भैयांचा वाढदिवस काय म्हणजे काय नियोजन करताय तुम्ही कार्यकर्ते मंडळी? नियोजन म्हणजे एक तर त्यांच्या विचारांना आम्ही पुढे नेतोय सगळ्यात महत्वाचं. त्यांनी ते आव्हान केलं म्हणजे भैयांनाही बॅनर वगैरे असे काही प्रकार आवडत नाही.
निलंगेला तर आम्ही जाणार, मोठा म्हणजे आमच्या नेत्यांचा तो वाढदिवस आहे, तो भेटणारच. हा, काही आम्ही फ्युचर शालेय साहित्य वगैरे काही माझ्या प्रभागात वाटता येईल का गरजू विद्यार्थ्यांना, हा, असं तोही आमचा प्रयत्न चाललेला आहे, चारी नगरसेवक मिळून. आणि दुसरी प्रभागात दुसरे नगरसेवक करतात. आणि ते 20 जूनला तर सगळे साजरा करणारच आहेत. या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो संभाजी भयांना. हा, आता ते आता मी एवढं, मला असं वाटतं मी कधी त्यांच्यासमोर भाषण सुद्धा नाही केलं बघा, मी आता एवढे दिवस आहे. हा, म्हणजे एवढं आपुलकी प्रेम असं काहीच वाटत नाही. पहिल्यांदा तुम्ही रिंगण लाईव्हच्या माध्यमातून पहिल्यांदा त्यांच्याशी बोलतोय बघा ना, म्हणजे किती तो महत्वाचा योगायोग आहे. एवढं बोलतो मी, म्हणजे कदाचित भैया असल्यावर एवढं बोलू पण शकलो नसतो. म्हणजे क्या बात आहे. एवढा मान, विशेष आपले आभार, मान सन्मान आणि आदर आदर आपण ठेवून त्यांच्याविषयी आपला विषयच होता की संभाजी पाटील कसे आहेत यावर आपल्याला चर्चा करायची होती. लोकांच्या मनामध्ये अनेक समज असतात, गैरसमज असतात. तर तुम्ही आता संभाजी पाटील कसे आहेत ते तुम्हाला जसे वाटले, तुम्हाला ते जसे दिसले, त्यावर तुम्ही आता भाष्य केलंय. काही सूचनाही तुम्ही एक विनम्रपणे भैयांना दिल्या, ते जरा हे जरा दुरुस्त करा आपल्या स्वभावातलं. त्यामुळं लोकांना मत वाटू द्या, लगेच उपलब्ध होऊन त्यांना मी मग हे होत नाही, मत वाटत नाही त्या कामाचं. माझं वैयक्तिक मत, तुमचं ते वैयक्तिक मत आहे. पण तुम्ही आता लातूर महापालिका, लातूर शहरासाठी लातूरची निधीच रोखणं किंवा लातूरकडे दुर्लक्ष करणं, केवळ काँग्रेस पक्षाचा विरोध म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, आपण भैया दोघांनी करणं, मला वाटतं हे चुकीचं होणार आहे. नाही, आम्ही निधीला विरोध नाही केला. म्हणजे आपण सर्वप्रथम जाणून घ्या, आम्ही काम, महापालिका व त्यांच्या सत्तेत असल्यामुळे ते त्याचा दुरुपयोग करतायत. म्हणजे 26 कोटीची कामं थांबवली, त्याचा दुरुपयोग करणार. ही कामं जनतेपर्यंत गेली पाहिजेत. महापालिका त्यांच्या ताब्यात आहे म्हणून त्यांनी बेकायदेशीर वागवू नये. ठीक आहे, ते सोडा 26 कोटीचं. त्यानंतरच्या काळामध्ये पालकमंत्री महोदयाने शहरासाठी किती पैसे दिले? नाही, त्यानंतर विधान परिषदेची आचारसंहिता आहे, त्यानंतर कुठलाही डीपीडीसी झालेला नाहीये, पैसा नाही आलेला. आमच्या सर्व नगरसेवकांनी आमच्या प्रभागातील विकास कामाबद्दल पालकमंत्री महोदयाकडे मागणी केलेली आहे. ते डीपीडीसीतून 50 लाखापर्यंतचे कामं आमच्या प्रभागात सुचवायला त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक प्रभागात आणि विशेष निधीसाठी ते स्वतः माननीय मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे देवेंद्र भोपडे स्वतः आले होते. मी स्वतः गटनेता म्हणून सगळ्याचा रिप्रेझेंटेटिव्ह मंत्रालयात गेलो, माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली. त्यांनी त्याच्यात पॉझिटिव्हनेस दाखवलेला आहे. आम्ही म्हणालो लातूरला फार निधीची आवश्यकता आहे, डेव्हलपमेंट्स राहिलेले आहेत, तर त्यांनी आम्हाला होकार दिलेला आहे. तर याही माध्यमातून ज्याच्या निवडणुकीनंतर थोडासा निधी आता आचारसंहितेचे विधान परिषदेची संपेल, त्यानंतर डीपीडीसी बैठक होईल, त्यानंतर ते विकास कामं होतील. विकास कामं कुठली थांबवली जाणार नाही, फक्त करण्याचं माध्यम आमचं म्हणलं सार्वजनिक बांधकाम विभाग. म्हणजे इकडूनच ते विकास कामं झाली पाहिजे. हे कशासाठी केला तर ते जनतेची कामं थांबली नाही पाहिजेत या उद्देशाकरता फक्त आम्ही ते 82 गैरवापर होतोय अशा पद्धतीची शंका होती तुम्हाला? आम्हाला अजिबात नाहीये. ते त्यांना निधीचा गैरवापर नाहीये, ते त्यांच्यापर्यंत पोहोचला नाहीये म्हणून त्यांनी कामं थांबवली, लक्षात घ्या. हा, अहो तुम्ही ज्या कामाचे कार्यादेश सन्माननीय आयुक्त साहेबांनी दिले, त्यातली 50% कामं झाली आहेत. टक्केवारीच म्हणा की डायरेक्ट तुम्ही मग इकडून तेवढून फिरताय, म्हणजे त्यासाठीच ते काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्याच्या पद्धतीचा दुसरं. पण अमित रावांनी ते जाहीर केलंय की 1 रुपयाचा भ्रष्टाचार महापालिकेत मी होऊ देणार नाही. केलं आपण त्याचं लाईव्ह इंटरव्ह्यू भाषण मी केली. नाही, महापालिकेत त्यांनी स्वतः आल्या मिळले, ते यांचा अधिकार आहे. महापौरांचा आलेल्या निवडून आलेल्या कामं थांबवायचं ते थांबवले असतील त्यांनी. समर्थन केलं अमित रावांनी, समर्थन केलं ते विधान, ते 1 रुपयाचा भ्रष्टाचार होऊ द्या. समर्थन म्हणण्यापेक्षा मी एक म्हणेल, कुठल्याही काँग्रेस नगरसेवकामध्ये एवढी ताकद नाही की अमित भैयाच्या विरोधात जाऊन कुठला निर्णय घ्यायचा. हा, असं मी म्हणेल स्पष्ट. ही गोष्ट माहित होती, त्यांच्या सांगण्यावरून चालतं. अजेंडा, मिटिंगचा अजेंडा पहिले पाठवावा लागतो. पीएनी अप्रूव्ह केल्यानंतर तो मिटिंगचा सदस्याकडे येतो. हे तर तुमच्या पक्षात चालत अजिबात नाही. मी स्थायी समिती 3 वर्ष स्थायी समिती सभापती होतो मागच्या काळात. 3 वर्ष एकदाही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही मोठ्या वरिष्ठ पदाधिकारी मला विचारलं सुद्धा नाही की तुमचा अजेंडा काय, तुम्ही काय करताय. ते फक्त मला पक्षाची इमेज बिल्टअप करा. पण नेत्याला अजेंडा दाखवण्यामध्ये तर काय दोष आहे? काय अजेंडा दाखवा. तुम्हाला नेत्याला विचारूनच जर तुम्ही अजेंडा करणार असताल, म्हणजे आता तुम्हाला जे फेवरेबल वार्ड नाही तिथं तुम्हाला डेव्हलपमेंट द्यायचंच नाही, मग ते विषय नकोच.
अहो, शहरात करण्यासारखं आहे मला सांगा ना, काय आहे? तुम्ही पाण्याच्या टाक्या किती आहेत शहरात, स्टोरेज टाक्या किती आहेत, हे करण्यासारखा निधी आहे. आणि हा सगळा निधी जो शासनाने आणला भारतीय जनता पार्टीचा आहे. एसटीपीचं काम चालू आहे 300 कोटीच. अमृत योजना 2 चालू आहे. हरंगुळ पासून मांजरा धरणापर्यंत आपल्या नवीन पाईपलाईन टाकणं चालू आहे. हे सगळं महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र शासनाचे पैसे. त्यांच्याकडे विशेष निधी आणण्यास ते जाऊ शकत नाहीत, मागवू शकत नाहीत. ते विरोधी पक्षाचे जे आहेत त्यांचं सरकार नाही. सरकार हे बघा, तुम्ही जसं आता आम्हाला प्रश्न केला, तुम्ही विरोधी पक्ष भारतीय महापालिकेत आहात, तुम्ही लोकांसाठी काम करणार का? तसाच प्रश्न त्यांच्यासाठी आहे. ते जरी विरोधातले आमदार असतील तर जनतेचे आमदार आहेत ना, त्यांना तिथं जावं लागेल ना, मुख्यमंत्र्याकडे, संबंधित विभागाकडे, जर करायचंच असेल तर. हा, असं नाहीये. आता आम्ही विरोधात आहे, आम्ही रोज महापालिकेत जातो, जनतेचे जे काम अधिकाऱ्याकडे जातो, जन्म मृत्यू विभागात जातो, प्रत्येक नगरसेवक जातो. असं थोडीच म्हणलं आमचं नाहीये म्हणून. आपण महापालिकेतून पुन्हा संभाजीराव पाटलांच्या वाढदिवसावर येऊ. या वाढदिवसानिमित्त 20 तारखेला भैयांचा खूप मोठा संपूर्ण जिल्ह्यामध्येच त्याची साजरा होतो किंवा राज्यात अनेक त्यांचे हितचिंतक शुभेच्छुक त्यांचा वाढदिवस साजरा करतात. या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही तर कधी भैयाला प्रत्यक्ष उभा टाकून बोलणार नाहीत तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे, पण त्यांच्यासमोर भाषण केलं नाही आतापर्यंत नाही. तुम्हाला संधी मिळाली आहे तुम्हाला आता की भैयाविषयी तुम्हाला बोलायचंय, लाईव्ह बोलायचंय. बोला, मन मोकळं करा, तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला. मी म्हणलं ही माझी पहिली वेळ आहे की भैयांबद्दल मी कुठेतरी जाहीररित्या बोलतोय, व्यक्त झालोय. आणि मी काय, कुठल्याही तुम्ही सदस्यांना कुठल्याही विचारा, ते तेवढा प्रेमळ स्वभाव आहे, सहज उपलब्ध होतात. पार्टी आदेश किंवा कुठलंही असं त्यांच्याकडून कुठलं डावललं जात नाही. कुठलाही त्यांच्याकडे VIP प्रोटोकॉल नसतो. एकदम वैयक्तिक अडचणी सुद्धा प्रत्येक जण आम्ही शेअर करतो. हा, आणि कुठल्याही सदस्यांना, म्हणजे मी लातूरच म्हणत, निलंग्यात बघा, त्यांच्या मतदारसंघात बघा, लातूरमध्ये बघा, आता लातूरमध्ये ते आहेत, प्रत्येकाला त्याच पद्धतीने जिथं योग्य उमेदवार असेल तर त्याचं काही हे करता येईल तर त्या पद्धतीने ते करतात. आता आज मला फार कमी लोक असतील की जे भैयांसोबत जेवले नाहीत, माझ्या माहिती असतो. किंवा अक्का असताना घरी न जेवता आलेत, आम्ही लातूरून गेलोय, असं केव्हाच होत नाही. भैयांसोबत जेवणच सगळेजण बाहेर पडणार. म्हणजे गेले भैया जेवत असतील तर ते त्याला सोबत घेतल्याशिवाय असं जेवत नाही. हा, लगेच इथं सहज आम्ही इथं लातूरच्या घरात जेवतो, निलंग्यात जेवलोय बऱ्याच वेळेस. हा, ते मित्र म्हणजे माझ्यासाठी भैया म्हणजे विशेष नाही, भैयाच आहेत. भैयाच माझ्यासाठी तर विशेष आहे. म्हणजे शब्द नाही आहेत तुम्हाला त्या शब्दच नाही. बघा, परमेश्वराकडे तुम्ही भैयाच्या वाढदिवसानिमित्त काय प्रार्थना करा? दीर्घ आयुष्य लाभो, त्यांची स्वप्न पूर्ण व्हावेत आणि त्यांच्या स्वप्नासोबत आमचेही पूर्ण व्हावेत. येणाऱ्या काही काळात त्याला परत मंत्रिपद भेटावं ही मी देवाकडे प्रार्थना करतो. तर मित्रांनो, हे होते ते लातूर महापालिकेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते श्री दीपकरावजी मठपती. दीपक मठपती हे नाव लातूरमध्ये खूप फेमस आहे आणि आहे तिथे ऍक्टिव्ह. ते बोलण्याच्या बाबतीमध्ये मागे आहेत, पण जे काही करायचंय ते पूर्णपणे केल्याशिवाय राहत नाहीत, अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यांच्या प्रभागामधून त्यांना पराभूत करण्यासाठी, त्यांच्या सहकार्यांना पराभूत करण्यासाठी मोठी ताकद लावण्यात आली होती. मी त्याचा साक्षीदार आहे. दीपकरावचं काय होईल अशी परिस्थिती सुरुवातीच्या 2-4 दिवसात वाटली, पण ते सर्वात जास्त मताने त्या प्रभागामधून विजय झाले. असा एक ताकदवर हा नेता आहे आणि संभाजी भैयावर निष्ठेनं प्रेम करणारा, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपलं काम करणारा किंवा त्यांच्या शब्दाच्या बाहेर एक रेख सुद्धा न उडणारा, अशा पद्धतीचा हा कार्यकर्ता आहे. आणि भैयांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या भावना या आपल्या भागामध्ये व्यक्त केल्या आहेत. दीपकरावजी, मी तुमचं पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. आपले आभार मानतो की आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या वतीनेही भैयांच्या वाढदिवसानिमित्त भैयांना खूप खूप शुभकामना देतो. धन्यवाद. पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.